कॅपिटल वर्सेस सनरायझर्स हैदराबाद. सनरायझर्स हैदराबाद यांनी प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथम फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला भेटत आहेत सूरज पवार आणि त्याचबरोबर किशोर मोरे. आणि आपण तिकडे टायमर लावलाय, 25 मिनिटाचा टायमिंग असेल. गोलंदाज जी टीम फिल्डिंग करते त्यांना 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. तसंच पहिल्या पॉवर प्ले मध्ये पहिला षटक आपल्याला पाहायला भेटतंय विलास पोकरकर यांच्या माध्यमातून. स्ट्राईक हँड वरती असतील सूरज पवार. पहिला चेंडू, आजच्या दिवसातील पहिला चेंडू विलास करतील ते सूरज यांना. गणपती बाप्पा. पहिला चेंडू काहीचा शॉर्टरीच प्रकारचा चेंडू होता. फुल केलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू होता डिक्लेअर झोन मध्ये. एकदम नक्कीच मिळते सूरज पवार यांना. धावसंख्येत भर होते. एकदम नक्कीच भेटली जाते सनरायझर्स हैदराबाद या संघाला. प्रतीक्षा नगर प्रीमियर लीग पर्व पहिला, आजच्या दिवसातील पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद वर्सेस दिल्ली कॅपिटल या दोन्ही संघांमध्ये पाहायला भेटतोय. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद यांनी प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक चेंडू एक धाव. पुन्हा एकदा सूरज पवार स्ट्राईक वरती. काहीचा पुढ्यात टाकलेला चेंडू होता. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. तिकडे पंचांचा निर्णय आम्हाला 1 रन. त्याचबरोबर 2 चेंडू 2 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. पाहिजे तिसरा चेंडू. कमिटीला विनंती असेल की आपण चेंडू लवकरात लवकर अंपायर्सला पुरवायचे आहेत. काहीसा पुढे टाकलेला चेंडू होता. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. पण चेंडू हवेच्या कलेक्टने मिड विकेटच्या दिशेने गेला. एक नक्कीच भेटली सूरज पवार यांना. त्याचबरोबर धावसंख्येत भर होते. धावा होत्या त्या म्हणजे 2 चेंडू 2 धावा. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहिजे विलास पोकरकर कुठल्या प्रकारची गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू हुक केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव नक्कीच भेटेल. धावसंख्या होते 3 धावा. पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 धावाचं समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय सनरायझर्स हैदराबाद यांच्या संघाकडून. चौथा चेंडू पुढे टाकलेला चेंडू होता. काहीसा ब्लॉकर प्रकारचा चेंडू. कवचच्या दिशेने चेंडूला टोलवण्यात आलाय. एक धाव नक्कीच भेटेल. धावसंख्येत भर होते. धावा होत्या त्या म्हणजे 4 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत पॉवर प्लेच्या षटकातील. पाहिजे कुठल्या प्रकारचा मोठा हल्ला आपल्याला पाहायला भेटतो सूरज पवार यांच्या माध्यमातून. सूरज पवार सातत्याने आपल्याला विश्वजागृती या संघासाठी खेळताना नक्कीच पाहायला भेटतात. तसेच गोलंदाजी मार्गवरती विलास पोकरकर ते सुद्धा जयभवानी संघासाठी आपल्याला नक्कीच खेळताना पाहायला भेटतात. पाहिजे 5वा चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत त्या षटकामधील. कुठल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते विलास यांच्या माध्यमातून. विकेट किपिंग आता वरती बोलवले आहे. काहीसा शॉर्टरीच प्रकारचा चेंडू होता. हुक केलाय मिड विकेटच्या दिशेने. पाहिजे कितपत धावा जमा करतात आपल्या संघासाठी. 2 धावा नक्कीच भेटतील सूरज पवार यांना. धावसंख्येत भर होते. धावा होत्या त्या म्हणजे 5 चेंडू 7 धावा. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. माफ करा 5 चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. पुन्हा एकदा सूर्य स्ट्राईक वरती असतील. गोलंदाजी मार्गवरती विलास असतील. एज लागलेल्या ते एज लागली होती आणि काहीशी मिसफिल्ड होते आपल्याला. विनायक अर्थात कर्णधार यांच्याकडून ही जेल सुटते. पण एक चांगला षटक आपल्याला पाहायला भेटतोय दिल्ली कॅपिटल यांच्या माध्यमातून. अजूनही कुठला मोठा फटका पाहायला भेटला नाही या षटकामध्ये. 6 चेंडू 6 धावाचं समीकरण आपल्याला पाहायला भेटतोय सनरायझर्स हैदराबाद यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहिजे दुसरं षटक घेऊन कोण येतंय दिल्ली कॅपिटल कडून आपल्या संघासाठी.
प्रतीक्षानगर प्रीमियर लीग पर्व पहिला. प्रथम होणारा सामना, आजच्या दिवसातील प्रथम होणारा सामना सनरायझर्स हैदराबाद वर्सेस दिल्ली कॅपिटल या दोन्ही मातेपण संघामध्ये हा सामना खेळवला जात आहे. पॉवर प्ले चौथी ओव्हर असेल, चौथी ओव्हर कंपल्सरी पॉवर प्ले असेल. पहिली ओव्हर आणि चौथी ओव्हर. चौथ्या ओव्हरमध्ये आपण एक अतिरिक्त खेळाडू बाउंड्री लाईन वरती तैनात करू शकतात. एक ओव्हरची सांगता झाली, त्याचबरोबर 6 धावा एक ओव्हरात आपल्याला पाहायला भेटत आहेत सनरायझर्स हैदराबाद या संघाच्या. दुसरा षटक घेऊन येतात ते म्हणजे चेतन. एक लेफ्ट आर्म गोलंदाज असेल, लेफ्ट आर्म ओव्हरनी गोलंदाजी करण्याला आपल्याला पाहायला भेटतात. आणि स्ट्राईक हँड वरती असतील अर्थात किशोर बोरे. किशोर बोरे हे सुद्धा कांगारू संघाचे कर्णधार. सातत्याने आपल्याला एक चांगली खेळाडू खेळती पाहायला भेटते आपल्याला किशोर बोरे यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर गोलंदाजी मार्गवरती असतील ते म्हणजे चेतन. सामन्याला लवकर सुरुवात करायची, आपल्याकडे 25 मिनिटाचा वेळ कालावधी असेल. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत, अन्यथा पेनल्टी लागण्यात येईल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू चेतन यांचा किशोर यांना. काहीसा बाहेर टाकलेला चेंडू होता. पंचांचा निर्णय वाईड असेल. एक स्वेअर चेंडू, आजच्या दिवसातील पहिला स्वेअर चेंडू. धावसंख्या पुढे सरकते, धावा होत्या त्या म्हणजे 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहिजे पुन्हा एकदा चेतन. एक चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला भेटतोय किशोर यांच्या माध्यमातून. पाहिलेच्या दिशेने चेंडू जातोय. धावसंख्येत परत धावा होत्या त्या म्हणजे 8 धावा धावसंख्येवरती लागवल्या गेल्यात. पाहिजे दुसरा चेंडू आपल्याला चेतन कुठल्या माध्यमातून दुसरा चेंडू पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू चेतन करतील ते किशोर यांना. चांगल्या प्रकारचा फिरकी प्रकारचा गोलंदाज. फिरकी घेतली चेंडूने पूर्णपणे बीट केलंय किशोर यांना. एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला चेतन यांच्या माध्यमातून. दोन चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा तिसरा चेंडू लो फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. चेंडू जातोय विकेटच्या दिशेने. त्याच दरम्यान 2 धावा धावून कंप्लीट केल्यात किशोर यांनी. काहीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला भेटते तिकडे, पण त्याच दरम्यान 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्यात किशोर यांनी. धावसंख्येत बरोबर धावा होत्या त्या म्हणजे 10 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 9 चेंडू 10 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहिजे चेतन कुठल्या प्रकारचे 3 चेंडू आपल्याला पाहायला भेटतात चेतन यांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा असतील ते किशोर. चांगली कलाटे घेणारा चेंडू होता. चांगला शॉट सुद्धा आपल्याला पाहायला भेटले किशोर बोरे यांच्या माध्यमातून. कीपरच्या डोक्यावरून हा शॉट जातोय. डिक्लेअर झोन मध्ये हा शॉट जातोय. एक धाव नक्कीच भेटेल. धावसंख्येत भर होते, धावा होत्या त्या म्हणजे 11 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. एक चांगली प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटे सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून. पुन्हा एकदा फुलटॉस टाकलेला चेंडू होता. चेंडू जातोय स्पेलिंगच्या दिशेने. त्याच दरम्यान 1 रन नक्कीच धावून कंप्लीट केली जाते. आता मात्र स्ट्राईक हँड वरती असतील ते सूरज पवार. नॉन स्ट्राईक हँड वरती असतील ते म्हणजे किशोर. एक चेंडू शिल्लक अजून या षटकातील. धावा झाल्या त्या म्हणजे 12 धावा. 11 चेंडू 12 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला भेटतोय सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. हो, चांगल्या चेंडूने वळण घेतलंय. एक चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटतो चेतन यांच्या माध्यमातून. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर देतो म्हणजे 12 चेंडू 12 धावा. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली आतापर्यंत. एक मोठा फटका त्यांनी मारून नाही दिलाय समोरच्या संघाला, अर्थात सनरायझर्स हैदराबाद या संघाला. पाहिजे तिसरा षटक घेऊन कोण येतोय आपल्या संघाकरिता. दिल्ली कॅपिटल यांच्या माध्यमातून. प्रतीक्षानगर प्रीमियर लीग पर्व पहिला, आजच्या दिवसातील प्रथम होणारा सामना
सनरायझर्स हैदराबाद वर्सेस दिल्ली कॅपिटल. 5 ओव्हर 5 बॉलर यूज करायचे आहेत आणि त्यातही चौथी ओव्हर पॉवर प्ले असेल आणि पॉवर प्लेच्या चौथ्या ओव्हरमध्ये एक खेळाडू सॉरी माफ करा एक खेळाडू आपल्याला बाउंड्री लाईन वरती तैनात करता येईल. 12 चेंडू 12 धावांचं समीकरण आतापर्यंत पाहायला भेटतोय सनरायझर्स हैदराबाद यांच्या माध्यमातून. यापुढील होणारा सामना चेन्नई सुपर किंग वर्सेस कोलकाता नाईट रायडर्स अर्थात चेन्नई सुपर किंगचे कर्णधार प्रशांत लोंढे आणि कोलकाता नाईट रायडर्सचे कप्तान सुधीर कोनोजे यांना विनंती असेल की आपण संघाला रेडी ठेवायचंय. तिसरा षटक घेऊन येतात आपल्या संघाकरिता स्वतः कर्णधार विनायक. स्वतः कर्णधार आता षटक हाताळत आहेत. तर स्ट्राईक एंड वरती सुद्धा कर्णधार आहेत. पाहिजे दोन्ही कर्णधार आपल्या संघाकरिता कितपत खेळणुकी दाखवत आहेत. पहिला चेंडू विनायक करतील ते किशोर यांना. काहीच सुवर्ण प्रकारचा टाकलेला चेंडू चेंडू हवेत जातोय आणि तिकडे झेल होते. पहिला झटका लागतोय तो झटका लागतोय अर्थात किशोर मोरे यांच्या माध्यमात. एक चांगला चेंडू लो व्होल्टेज प्रकारचा स्लोरन चेंडू आपल्याला पाहायला भेटला विनायक यांच्या माध्यमातून. पहिल्या विकेटची सांगता होते तिकडे एक चांगला झेल पकडला जातो प्रणय यांच्या माध्यमातून. पाहिजे दुसरा वन डाऊन खेळाडू आपल्याला रुपेश वरवटकर आपल्याला पाहायला भेटत आहेत. एक लेफ्ट आर्म बॅट्समन आपल्याला पाहायला भेटतोय. प्रतीक्षा नगर मधील एक अष्टपैलू खेळाडू असेल रुपेश वरवटकर. त्याचबरोबर गोलंदाजी मार्गवरती स्वतः विनायक दिल्ली कॅपिटलचे कर्णधार. पाहिजे दुसरा चेंडू विनायक करतील ते रुपेश यांना. पुन्हा एकदा लोकल टॉस प्रकारचा चेंडू काहीसा कळला नाही चेंडू रुपेश यांना. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. सामन्याला थोडं थांबवण्यात आलंय. दोन डॉट चेंडू आपल्याला पाहायला भेटत आहेत. 14 चेंडू 12 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात आतापर्यंत. पाहिजे तिसरा चेंडू पुन्हा एकदा विनायक करतील ते रुपेश यांना. पुन्हा एकदा स्लोवर प्रकारचा चेंडू टाकला होता रुपेश यांनी. एक चांगली स्टंपिंग आपल्याला पाहायला भेटते प्रणय यांच्या माध्यमातून. पंचांचा निर्णय आम्हाला कळवायचा आहे तो फलंदाज आउट आहे की नाही. तो फलंदाज एक मोठा झटका लागतोय सनरायझर्स हैदराबाद या संघाला रुपेश वरवटकर यांच्या माध्यमातून. 3 निर्धाव चेंडू टाकलेत. निर्धाव चेंडू टाकलेत स्वतः कर्णधार विनायक यांनी. पहिल्या चेंडूवरती किशोर मोरेचा विकेट. दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडूवरती अजय यांचा विकेट. पाहिजे चौथा चेंडू. आता मात्र स्ट्राईक एंड वरती असतील शेरॉन. पाहिजे चौथा चेंडू विनायक. काय करतात आपल्या संघासाठी अर्थात दिल्ली कॅपिटल या संघासाठी स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्गवरती आहेत. स्ट्राईक एंड वरती असतील शेरॉन. पुन्हा एकदा स्लोवर प्रकारचा चेंडू. पाहिजे तिकडे झेल होते का आणि झेल सुटते. सोपा झेल तिकडे सोडण्यात आलाय.
विलास पोकरकर यांच्या माध्यमातून त्याच दरम्यान 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या गेल्या शेरोन यांच्या माध्यमातून. एक सोपा झेल होता, तो झेल मात्र तिकडे कॅरी करता आला नाही. त्याच दरम्यान 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या शेरोन आणि सूरज यांनी. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये आपल्याला पाहायला भेटतीये. धाव संख्येत बरोबर धावा होत्या त्या म्हणजे 14 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आजच्या दिवसातील प्रथम होणारा सामना. पाहायचा 5वा चेंडू. पुन्हा एकदा गणेश करतील ते शेरोन यांना. सुवर्ण प्रकारचा चेंडू होता, चेंडू हुक केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातो डिक्लेअर झोनच्या स्वरूपात. एक धाव नक्कीच पडेल शेरोन यांना. धाव संख्येत बरोबर धावा होत्या त्या म्हणजे 15 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहेत. एक चांगला षटक आपल्याला पाहायला भेटतो स्वतः कर्णधार विनायक यांच्या माध्यमातून. फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत या षटकामध्ये आणि 2 मोठ्या विकेट बघायला भेटत त्यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. शेरोन खेळते ते विनायक यांना. पुन्हा एकदा सुवर्ण प्रकारचा चेंडू खूप केला मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातो डिक्लेअर झोनच्या स्वरूपात. एक धाव नक्कीच भेटेल शेरोन यांना. धाव संख्यात भर होते धावा होत्या त्या म्हणजे 16 धावा. 3 षटकाच्या समोर स्कोर होतो तो म्हणजे 16 धावा धावफलकावरती लागवल्या जातात. द लॉस ऑफ 2 विकेट. पाहिजे चौथा षटक पॉवर प्लेचा षटक असेल. चौथा षटक आणि पहिला षटक ही कंपल्सरी पॉवर प्ले असेल टुर्नामेंटमध्ये. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर एक एक खेळाडू आपल्याला बाउंड्री लाईन वरती पाहायला भेटेल चौथ्या षटकामध्ये. त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक इनिंग 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. शेवटचे दोन षटक शिल्लक आहेत या इनिंग मधील. पॉवर प्ले असेल. चौथा षटक कंपल्सरी पॉवर प्ले असेल. पाहिजे पॉवर प्ले कोणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. ओमकार सकरे गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला भेटतात. त्याचबरोबर ती स्ट्राईक हँड वरती आपल्याला पाहायला भेटतात सूरज पवार. एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली आहे सूरज पवार यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 6 धावा जमा केल्या आपल्या संघासाठी. यापुढील होणारा सामना कोलकाता नाईट रायडर वर्सेस चेन्नई सुपर किंग या दोन्ही संघांमध्ये असेल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण सामन्यासाठी तयार राहायचंय. पॉवर प्ले चौथ्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले आपल्याला पाहायला भेटतोय. पॉवर प्लेचा षटक आपल्याला पाहायला भेटतोय. पाहायचंय सनरायझर्स हैदराबाद कितपत धावा जमा करतात आपल्या संघासाठी. पहिला चेंडू ओमकार करतील सूरज यांना. शॉर्ट प्रकारचा चेंडू होता. चेंडूची कडा लागते, बॅटची कडा लागते आणि तिकडे कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. आता मात्र विनायक माघारी परतावलाय तो सूरज पवार यांना. एक चांगला बॅट्समन डगआउटच्या दिशेने पाठवलाय. ओमकार सकरे यांनी पहिल्या चेंडूवरती एक मोठा झटका दिलाय. तो म्हणजे सनरायझर्स हैदराबाद या संघाला. सूरज पवार यांची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज नियाल राणे आपल्याला पाहायला भेटतोय. नियाल राणे हे सुद्धा बॉर्न टू प्ले या संघाचे आपल्याला सातत्याने कर्णधार असलेले पाहायला भेटतात. पाहिजे दुसरा चेंडू ओमकार करतील ते नियार यांना. एक चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतो नियाल यांच्या माध्यमातून. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाते. धाव संख्येत बरोबर धाव म्हणजे 17 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात सनरायझर्स हैदराबाद या संघाच्या. शॉर्ट प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ओमकार यांच्या माध्यमातून. 2 चेंडू मध्ये 1 धाव. एक अतिशय कंजूस अशी गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला पाहायला भेटते ओमकार यांच्या माध्यमातून. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचंय नियाल सामना करतील ते ओमकार यांचं. एक चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतोय नियाल राणे यांच्या माध्यमातून. धाव संख्या पुढे सरकते. धावा त्या म्हणजे 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला नियाल राणे यांच्या माध्यमातून. पाहिजे चौथा चेंडू ओमकार करतील ते नियाल यांना. चांगल्या रन रेटनी स्कोर पुढे ढकलायचं
प्रयत्न आहे ते सनरायझर्स हैदराबाद संघ स्टेप आउट झालेत. चांगला स्टेप आउट मारलेला फटका त्या दरम्यान एकदम नक्की वरतून प्लेट घेते. काहीसा मिसफील्ड तिकडे पाहायला भेटतोय आणि मिसफील्डच्या स्वरूपात तिकडे 2 धावा चोरण्यात यश आलंय. ते म्हणजे शेरॉन आणि निहाल यांना. हे दोन्ही खेळाडू आपल्याला एक संघाकडून नक्कीच खेळताना पाहायला भेटतात. त्याचाच फायदा आपल्याला इथे दिसला जातोय. धावसंख्येत वाढ होते, धावा होतात त्या म्हणजे 20 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पॉवर प्लेचे 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. पाहायचंय कुठल्या प्रकारची फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटते निहाल राणे यांच्या माध्यमातून. लास्ट 2 बॉल अजून आहेत या षटकातील. 5वा चेंडू ओमकार करतील निहाल यांना. काहीसा पुढे टाकलेला चेंडू होता. चेंडू तो त्या मिड विकेटच्या दिशेने डिक्लेअर झोनच्या स्वरूपात एक धाव नक्कीच भेटेल निहाल राणे यांना. धावसंख्येत भर होते, धावा होत्या त्या म्हणजे 21 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्या सनरायझर्स हैदराबाद या संघाच्या. एक अचूक पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ओमकार साखरे यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील. शेवटचा चेंडू ओमकार करतील ते निहाल यांना. हो पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. पण चेंडू काय बॅट वरती आला नाही त्या दरम्यान एकदा नक्कीच चोरली गेली ती निहाल राणे यांच्या माध्यमातून. 4 ओव्हरची समाप्ती होते. 4 ओव्हरची समाप्ती स्कोर होतोय म्हणजे 22 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला भेटतात सनरायझर्स हैदराबाद या संघाच्या. पाहायचं 5वा षटक घेऊन कोण येतंय दिल्ली कॅपिटल या संघाकडून. प्रतीक्षा नगर प्रीमियर लीग सीझन 1 प्रथम होणारा सामना सनरायझर्स हैदराबाद वर्सेस दिल्ली कॅपिटल या दोन्ही मातृपण संघामध्ये हा पहिला सामना रंगला जातोय. त्याचबरोबर आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो आपले आधारस्तंभ दत्ता केवस्कर यांना सुद्धा. एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. त्याचबरोबर आपल्याला लाईट चालू करायची आहे. जे कमिटी मेंबर्स असतील त्यांना एक विनंती असेल की आता लाईट लावायची आहे. शेवटचा षटक घेऊन शेवटचा गोलंदाज आकाशाचा गोलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला भेटतोय. तर स्ट्राईक हँड वरती आपल्याला पाहायला भेटतोय निहाल राणे. शेवटचे 6 चेंडू असतील. पाहायचे कितपत धावा जमा करतात निहाल राणे आपल्या संघासाठी. 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर होतो म्हणजे 22 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात सनरायझर्स हैदराबाद या संघाने. एक चांगला टाकलेला चेंडू होता. थोडा पायाच्या दिशेने चेंडू गेला. पंचांनी हा स्वेअर चेंडू घोषित केलाय. धावसंख्येत भर होते, धावा होत्या त्या म्हणजे 23 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे अजूनही 7 मिनिटं शिल्लक आहेत. 7 मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करायचं आहे. अन्यथा पेनल्टी लागण्यात येईल. या संघाने नोंद घ्यायची दिल्ली कॅपिटल संघाने नोंद घ्यायची. पुन्हा एकदा चांगलाच ब्लॉकहोल प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. त्या दरम्यान 1 रन कंप्लीट केले पाहिजे. दुसरा धावासाठी पुन्हा एकदा निहाल राणे आणि तिकडे दुसरी धाव घेत असताना रनआउट स्वरूपात माघारी परतावं लागतं निहाल राणे यांना. एक चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला होता आकाश यांच्या माध्यमातून. आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती रोनक संगारे पाहायला भेटतील. त्याचबरोबर स्ट्राईक हँड वरती असतील शेरॉन. त्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. आकाश करतील गोलंदाजी शेरॉन यांना. स्ट्राईक हँड वरती आहेत शेरॉन तर नॉन स्ट्राईक हँड वरती रोनक. काहीसा बाहेर टाकलेला चेंडू होता. पंचांचा निर्णय स्वेअर चेंडू असेल. धावसंख्येत भर होते, धावा होत्या म्हणजे 25 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्या आहेत. अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. आपल्याकडे वेळेची पाबंदी आहे. अजूनही 5 मिनिटं शिल्लक आहेत. 5 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट करायची आहे. एक चांगला फटकार चौवाच्या दिशेने आपल्याला पाहायला भेटतोय शेरॉन यांच्या माध्यमातून. एक चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला.
क्रिकेटिंग शॉट आपल्याला बघायला भेटला शेरोन यांच्या माध्यमातून. धावसंख्येत बरोबर धावत होत्या म्हणजे 26 धावा. बॉल बॉईज आपल्याला विनंती असेल की आपण बॉल लवकरात लवकर पुरवायचा आहे. चेंडूची कडा लागते आणि तिकडे एक चांगल्या झेलची सांगता होते. कर्णधार विनायक यांच्या माध्यमातून एक सुरेख झेल पकडला जातोय. एक चांगला झेल पकडला जातोय विनायक यांच्या माध्यमातून. काहीसा बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता शेरॉन यांचा. चेंडू मिस टाइम होतो आणि चेंडू डायरेक्ट हातात जातोय ते म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि एक चांगल्या झेलची सांगता होते विनायक यांच्या माध्यमातून. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावा झाल्या त्यामध्ये 26 धावा इन द लॉस ऑफ 5 विकेट्स. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला भेटतात विवेक विवेक यादव स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला भेटतात. तर नॉन स्ट्राईक एंडवरती असतील रोनक संगरे पाहिजे 14 चेंडू अक्षय करतील ते विवेक यांना. काहीसा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू टाकला होता तो विवेक यांना. त्या दरम्यान एकदम नक्कीच भेटेल चेंडू जातो डिक्लेअर झोनच्या स्वरूपात. धाव संख्येत बरोबर होते धाव होते त्यामध्ये 27 धावा धाव फलकावरती पाहायला भेटतात. अजूनही 2 टू गो असेल. 2 चेंडू बाकी आहेत अजूनही या षटकामधील. शेवटचे 2 चेंडू असतील या इनिंगचे 27 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. सनरायझर्स हैदराबाद या संघाच्या पायचा 5वा चेंडू. पुन्हा एकदा काहीसा स्लोअर रन प्रकारचा चेंडू पुढे टाकला होता. चेंडू कट करतात विवेक पॉईंटच्या दिशेने. एकदम नक्कीच भेटली जाईल विवेक यांना. धावसंख्येत बरोबर धावा होत्या त्यामध्ये 28 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल 29 चेंडू 28 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला भेटतोय सनरायझर्स हैदराबाद यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल या षटकात कुठला प्रकारचा हल्ला आपल्याला मोठा हल्ला पाहायला भेटतोय विवेक यादव यांच्या माध्यमातून. काहीसा पुन्हा एकदा स्लो रन टाकलेला चेंडू होता त्या चेंडूला कलेक्टनी दिले कवचच्या दिशेने एकदम नक्कीच भेटेल विवेक यादव यांना. धावसंख्या होते ते म्हणजे 29 धावा आणि जिंकण्याकरिता दिल्ली कॅपिटल्स यांना 30 चेंडू 30 धाव्यांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. एक चांगली खेळ आपल्याला पाहायला भेटते दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांकडून. तसेच मी कमिटीला विनंती करतोय की त्यांनी लाईट्स लवकरात लवकर चालू करायची आणि सेकंड इनिंग सुद्धा लवकरात लवकर चालू करायचे. त्याचबरोबर यापुढील होणारा सामना कोलकाता नाईट रायडर वर्सेस चेन्नई सुपर किंग या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन आपल्या संघाकरिता लिस्ट घेऊन जायचे. सुधीर कोलकाता नाईट रायडरचे कप्तान असतील आणि त्याचबरोबर चेन्नई सुपर किंगचे कॅप्टन प्रशांत लोंढे यांना विनंती असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे आणि आपल्या टीमसाठी जे आम्ही फॉर्म्स दिलेत ते फॉर्म्स फिल करून आम्हाला लगेच द्यायचे आणि टॉससाठी यायचं आहे. त्याचबरोबर पंचांना विनंती असेल आपण नेक्स्ट इनिंग लवकरात लवकर सुरू करायची आहे. 30 चेंडू 30 धाव्यांचं लक्ष करायचं आहे तो म्हणजे दिल्ली कॅपिटल या संघाला म्हणजेच विनायक आणि कंपनी यांना. एक चांगला डिसिप्लिन आपल्याला पाहायला भेटतोय. पर पूर्ण 25 मिनिटांमध्ये ही पहिली इनिंग संपली आहे. प्रतीक्षा नगर प्रीमियर लीग पर्व पहिला. प्रशांत लोंढे यांना सुद्धा विनंती असेल जिथे कुठे असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. प्रशांत लोंढे चेन्नई सुपर किंगचे कर्णधार. फॉर्म घेऊन जायचंय आणि तो आम्हाला फॉर्म लगेच फिल करून द्यायचा आणि टॉस साठी संपर्क साधायचा आहे. संदीप गुंडपल्ली यांना जाऊन तुम्ही संपर्क साधायचा आणि टॉस करून घ्यायचा पुढच्या मॅचचा. यापुढे होणारा सामना असेल कोलकाता नाईट रायडर वर्सेस चेन्नई सुपर किंग. आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल. आपल्याला टॉस बॉक्स इथे दिला गेलाय. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधारांनी तिकडे आपले कमिटीचे मेंबर्स असतील संदीप यांना जाऊन भेटायचंय. त्याचबरोबर मी दोन्ही पंचांना विनंती असेल की आपण सामना लवकरात लवकर सुरुवात करायचा आहे. आपल्याकडे थोडं वेळेची पाबंदी आहे.
आमच्या कमिटीचे मेंबर संदीप गुंडपल्ली टॉस बॉक्स मध्ये आपलं वेट करतायत दोन्ही कर्णधारांचं. कर्णधार सुधीर आणि कर्णधार प्रशांत लोंढे यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. प्रशांत लोंढे चेन्नई सुपर किंगचे कर्णधार आणि सुधीर कनोजिया कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधार, आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यापुढील होणारा सामना असेल चेन्नई सुपर किंग वर्सेस कोलकाता नाईट रायडर. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे. तसेच कमिटीने एक विनंती असेल की त्यांनी लाईट्स लवकरात लवकर लावायचे आहेत. 30 चेंडू 30 धावांचं समीकरण आपल्याला बघायला भेटलं सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून. सॉरी 30 चेंडू 29 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला भेटलं आपल्याला सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून. तर 30 चेंडू 30 धावा करायच्या आहेत दिल्ली कॅपिटल या संघाला. मी दोन्ही संघांना विनंती करतोय पुन्हा एकदा प्रशांत लोंढे हा शेवटचा कॉल असेल आणि सुधीर कनोजी हा शेवटचा कॉल असेल. आमचे कमिटी मेंबर जावेद भाई तिकडे थांबले. टॉस बॉक्स मध्ये आपल्याला जायचंय आणि टॉस करून घ्यायचंय. त्याचबरोबर कमिटीला विनंती असेल दत्ता केवस्कर यांना विनंती असेल आपण लाईट्स लवकरात लवकर चालू करायचे आहेत. आपल्याला पुढील बरेच सामने खेळवायचे आहेत. यापुढील होणारा सामना असेल चेन्नई सुपर किंग वर्सेस कोलकाता नाईट रायडर. प्रशांत लोंढे आपल्याला पाहायला भेटतील चेन्नई सुपर किंग यांच्या माध्यमातून, तर सुधीर कनोज आपल्याला पाहायला भेटतील कोलकाता नाईट रायडर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विनंती असेल प्रशांत लोंढे यांना त्यांनी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा. प्रथम येणारे फलंदाज प्रणय. दिल्ली कॅपिटल या संघातून 30 चेंडू 30 धावांचं समीकरण. पंचांना विनंती आहे आपण सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. सनरायझर्स हैदराबाद कडून आपल्याला वसंत रावल पाहायला भेटतात गोलंदाजी एंडवरती. तर दिल्ली कॅपिटल यांच्या माध्यमातून आपल्याला प्रणय पवार पाहायला भेटतात फलंदाजी मार्केंडवरती. तर नॉन स्ट्राईक एंडवरती असतील रोहित. पाहिजे कुठल्या प्रकारची कामगिरी बघायला भेटते आपल्याला या खेळाडूंकडून. पहिला चेंडू वसंत करतील ते प्रणय यांना. काहीसा शॉर्टफिट प्रकारचा चेंडू टाकला होता. चेंडू जातोय रुपेश्वर रोडकर यांच्या डोक्यावर आणि आजच्या दिवसातील हा पहिला चौकार आपल्याला पाहायला भेटतोय प्रणय पवार यांच्या माध्यमातून आलेला पहिला चौकार. प्रतीक्षा नगर प्रीमियर लीग पर्व पहिला चौकार प्रणय पवार. एक सुरेख प्रकारचा फटका आपल्याला पाहायला भेटला. एक चांगली ट्राय तिकडे पाहायला भेटली रुपेश्वर रोडकर यांच्या माध्यमातून सुद्धा, परंतु चेंडूला काही थांबवता आलं नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. एक चांगला फटका पहिल्या चेंडूवरती मोठा हल्ला आपल्याला पाहायला भेटतोय. सूरज पवार प्रणय पवार यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग आणि कोलकाता नाईट रायडर यांच्या माध्यमातून हा होणारा टॉस जिंकला तो म्हणजे चेन्नई सुपर किंग अर्थात प्रशांत लोंढे अँड कंपनी यांनी आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक केला आणि तिकडे एक सुरेख झेल पकडली जाते. शेरॉन यांच्या माध्यमातून ही झेल पकडली जाते. पहिला झटका लागतोय प्रणय पवार यांना, सॉरी दिल्ली कॅपिटल यांना प्रणय पवार यांच्या माध्यमातून.
एक मोठा झटका आपल्याला पाहायला भेटतोय प्रणय यांच्या माध्यमातून दिल्ली कॅपिटल या संघाकरिता. एक चांगला चेंडू हाताळला गेला होता वसंत रावळ यांच्या माध्यमातून आणि एक सुरेख झेल कंप्लीट केली जाते शेरोन यांच्या माध्यमातून. यापुढे होणारा सामना कोलकाता नाईट रायडर वर्सेस चेन्नई सुपर किंग प्रशांत लोंढे अँड सुधीर कनोजिया दोन्ही अष्टपैलू खेळाडूंमध्ये खेळणारा सामना. चेन्नई सुपर किंग यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय टॉस जिंकून. आमंत्रित केलंय नाईट रायडर यांना गोलंदाजी करण्यासाठी. पाहिजे तिसरा चेंडू आता स्ट्राईक हँड वरती असतील ओंकार सकरे. ओंकार सकरे यांनी एक अचूक पद्धतीची गोलंदाजी टाकली आपल्या संघाकरिता. पाहिजे फलंदाजी माध्यमातून कुठल्या प्रकारचा हल्ला पाहायला भेटते ओंकार यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय चेंडू जातोय लांब लांब आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. एक चांगला फटका आपल्याला पाहायला भेटते ओंकार यांच्या माध्यमातून. सुरेख प्रकारची फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटते ओंकार यांच्या माध्यमातून. एक चांगली स्टार्ट भेटली आहे दिल्ली कॅपिटल या संघाकरिता. धाव संख्येत बरोबर धाव होतं त्या म्हणजेच 8 धावा धावपळीवरती लागल्या गेल्या आहेत इन द लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहिजे वसंत रावळ कुठल्या प्रकारची गोलंदाजी करतायत आपल्या संघाकरिता. पाहिजे चौथा चेंडू पुन्हा एकदा ओंकार स्ट्राईक हँड वरती तर गोलंदाजी मार्ग वरती वसंत पुढे टाकलेला चेंडू चेंडू सरकवलाय मिडॉनच्या दिशेने आणि पुन्हा एकदा चेंडू होते 4 धावांसाठी. एक सुरेख प्रकारची फटकेबाजी आता आपल्याला पाहायला भेटते ओंकार सकरे यांच्या माध्यमातून. ओंकार सकरे एक मोठा हल्ला मोठा प्रहार पाहायला भेटतोय दिल्ली कॅपिटल यांच्या संघाकडून. धाव संख्येत बरोबर धावा होतात त्या म्हणजेच 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 4 चेंडू 12 धावा. आता मात्र तिकडे कर्णधार किशोर बोरे काहीच डिस्कशन आपल्याला पाहायला भेटतोय सनरायझर हैदराबाद यांच्या डगआउट मधून. काहीच आहे 5वा चेंडू वसंत करतील ते ओंकार सकरे यांना. पुढे टाकलेला चेंडू होता या अगोदरचा आणि चेंडू फिरकावून दिलाय तो सपोर्ट दिशेने 4 धावांसाठी. पाहिजे 5वा चेंडू वसंत करतील ते ओंकार यांना. काहीच शॉर्ट पिच प्रकारचा टाकलेला चेंडू होता चेंडू हवेत आहे आणि तिकडे एक सोपा झेल कंप्लीट केला जातोय विवेक यादव यांच्या माध्यमातून. एक चांगला झेल पकडला चांगला चेंडू सुद्धा टाकला होता वसंत रावल यांनी. 5 चेंडू 12 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे षटकामधील. आता मात्र जिंकण्याकरिता 22 धावांचं लक्ष असेल. अजूनही 26 चेंडू बाकी आहेत. माफ करा 18 धावा अजूनही जिंकण्याकरिता दिल्ली कॅपिटल संघासाठी. तर चेंडू असतील अजूनही 25 चेंडू बाकी आहेत. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र कर्णधार स्वतः विनायक आपल्याला पाहायला भेटेल स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती असतील रोहित. 1 टू गो असेल वसंत पाहिजे कुठल्या प्रकारचा चेंडू. 5 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट घेतलेत वसंत यांनी. पाहिजे शेवटचा चेंडू वसंत यांचा करतील ते विनायक यांना. काहीसा बाहेर टाकलेला चेंडू होता. पंचांनी हा डॉट चेंडू घोषित केलाय. हा डॉट बॉल असेल चांगला चेंडू हाताळला गेला वसंत यांच्या माध्यमातून. एक षटक कंप्लीट होते. एक षटकाच्या समाप्तीनंतर सोडतो म्हणजे 12 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्या त्या म्हणजे दिल्ली कॅपिटल या संघाच्या. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आपल्याला रोहित पाहायला भेटतील आणि गोलंदाजी मार्क एंड वरती आपल्याला बघायला भेटत आहेत. त्याला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटक कंप्लीट करायचे आहेत. एक चांगला कर्णधार आपल्याला बघायला भेटतोय सनरायझर्स हैदराबाद यांच्या संघाकडून किशोर बोरे. सातत्याने कांगारू संघाकरिता सुद्धा कर्णधार कामगिरी यांच्या माध्यमातून चांगली ती पार पाडली जाते. पाहिजे दुसरा चेंडू दुसरा षटक घेऊन येतो आशिष. बॉलच नेम आशिष एक डावखुर हाताचा गोलंदाज अष्टरत्न संघाकडून आपल्याला नेहमी पाहायला भेटतोय आशिष यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू आशिष करतील तर रोहित यांना आणि चेंडूची काढा लागले तिकडे
काहीसा मिसटाईम होतोय. कीपरच्या हातामधून हा चेंडू थोडासा फिरकावतोय. निर्धाव चेंडू सांगत होते. एक चांगला वळत घेणारा चेंडू होता. आशिष यांनी हा चेंडू हाताळला होता. एक निर्धाव चेंडूची सांगत होते. पहिला चेंडू अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला आशिष यांच्या माध्यमातून. बॅट्समन आणि कीपर दोघे बीट झाले या चेंडूवरती. त्याचा दुसरा चेंडू आशिष यांचा. तो पुन्हा एकदा चांगला फिरवलेला चेंडू होता. आऊट केलाय. स्क्वेअरच्या दिशेने एक धाव जाते डिक्लेअर झोनच्या स्वरूपात. रोहित यांच्या खात्यात एक धाव नक्कीच जमा होते. संघाची धावसंख्या पुढे वाढते. धावा होते त्या म्हणजे 13 धावा धावफलकावरती लगायला गेल्यात. इथे लॉस ऑफ 2 विकेट. पाहिजे तिसरा चेंडू आशिष करतील ते रोहित यांना. एक चांगलं समीकरण आपल्याला पाहायला भेटतोय दिल्ली कॅपिटल यांच्या संघाकडून. आता मात्र त्यांना सिंगल आणि डबलची सातत्याने गरज आहे आणि तेच आपल्याला कामगिरी करताना पाहतायत. रोहित यांच्या माध्यमातून सिंगलची एक चांगली फटकेबाजी पाहायला भेटते. पुन्हा एकदा एक सिंगल पाहायला भेटतोय. धावसंख्येत भरवते धावा होते त्यामध्ये 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आतापर्यंत दिल्ली कॅपिटल या संघाच्या अजून या षटकातील 3 बॉल बाकी आहेत. पाहिजे रोहित कुठल्या प्रकारची कामगिरी करतायत दिल्ली कॅपिटल या संघाकडून खेळत असताना. चौथा चेंडू आशिष करतील ते रोहित यांना. लेफ्ट आर्म गोलंदाज. हो काहीसा जोरात टाकलेला चेंडू होता. चांगला फटकार आपल्याला पाहायला भेटतोय. कवच त्यांनी चेंडू होता डिक्लेअर झोनच्या स्वरूपात. धावसंख्येत भर होतात धावा होतात त्या म्हणजेच 15 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात दिल्ली कॅपिटल या संघाच्या. हा जोरात टाकलेला चेंडू होता. तर त्याच बरोबर प्रतिहल्ला प्रतिउत्तर दिलाय. कवचच्या दिशेने हा फटका चांगलाच खेळला गेलाय रोहित यांच्या माध्यमातून. एक धाव नक्कीच भेटेल दिल्ली कॅपिटल या संघाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. पाहिजे चौथा चेंडू आशिष करतील ते रोहित यांना. तो काहीसा फिरवलेला चेंडू होता. हा उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय आशिष यांच्या माध्यमातून. थोडीशी चेंडूने वेग घेतली आणि कलाटणी घेतली आणि चेंडू डायरेक्ट जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगल्या चेंडूची सांगता होते. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे षटकामधील. पाहायचं रोहित काय करतायत आपल्या संघाकरिता. शेवटचा चेंडू. हो पुन्हा एकदा चेंडू पाहायला लागतोय आणि तिथे रनआउटचा चान्स आणि तिकडे रनआउट आपल्याला बघायला भेटतोय. रोहित यांना आता चंबूच्या दिशेने परतावं लागतंय. 3 चांगले चेंडू आपल्याला पाहायला भेटले आशिष यांच्या माध्यमातून. एक चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली विवेक यांच्या माध्यमातून. अजूनही हा सामना जिंकण्याकरिता दिल्ली कॅपिटल या संघाला 15 धाव्यांची गरज आहे आणि 18 चेंडू शिल्लक आहेत. त्याच्या कुठल्या प्रकारची आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटते. अर्थात सनरायझर्स हैदराबाद यांच्या माध्यमातून एक चांगली टीम आहे सनरायझर्स हैदराबाद. आपल्याला नक्कीच चांगली फाईट बघायला भेटेल. आता मात्र गोलंदाजी एंडवरती आपल्याला पाहायला भेटतात रोनक सनगरे हे सुद्धा अष्टरत्न संघाकडून आपल्याला सातत्याने खेळताना पाहायला भेटतात. तर रोहितची जागा घेण्यासाठी येतो का बॅट्समन फलंदाज तो म्हणजे आकाश. नाही तर स्ट्राईक एंडवरती असतील ते स्वतः कर्णधार विनायक. एक लेग ब्रेक प्रकारचा गोलंदाज आपल्याला बघायला भेटतोय तो सनरायझर्स हैदराबाद यांच्या माध्यमातून रोनक सनगरे. अजूनही जिंकण्याकरिता 15 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 15 धावे करायचे त्या म्हणजे दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघाला दिल्ली कॅपिटल या संघाला एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला भेटतं दत्ता केवस्कर यांच्या माध्यमातून. अच्छा रोनक गोलंदाजी करतील विनायक यांना. एक चांगला लेग ब्रेक प्रकारचा चेंडू काहीसा बाहेर टाकलेला चेंडू. स्क्वेअर चेंडूची सांगत होते पंच अफजल यांच्या माध्यमातून. धावसंख्येत बरोबर धावा होत्या त्या म्हणजे 3 षटकानंतर 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पाहायचंय पहिला चेंडू टाकतील ते रोनक विनायक यांना. काहीसा हवेच्या दिशेमुळे थोडा सामना थांबवला घेण्यात होता. पुन्हा एकदा रोनक सामना करतील ते गणेश. चांगला शॉर्टपिच प्रकारचा चेंडू होता. हुक केलाय स्क्वेअरच्या दिशेने. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते विनायक यांच्या माध्यमातून. धावसंख्येत बरोबर धावा होत्या त्यामध्ये 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. धावफलकावरती 17 धावा आपल्याला पाहायला भेटतात दिल्ली कॅपिटल संघाच्या. कर्णधार स्वतः तिकडे उभे राहून रन्स करतायत. अजूनही जिंकण्याकरता 13 धाव्यांची गरज आहे. 17 चेंडू 13 धावा.
हो, सुरेख प्रकारचा लेग ब्रेक चेंडू त्या चेंडूला कलाटणी दिले. मिडविकेटच्या दिशेने 1-2 नक्कीच कंप्लीट केले जाते. विनायक यांच्या माध्यमातून धावसंख्येत बरोबर धाव होते म्हणजे 18 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. जर आपल्याला सामना जिंकायचा असेल सनरायझर्स हैदराबाद आपल्याला काहीसे डॉट चेंडू सुद्धा इथे करावे लागतील किंवा विकेट सुद्धा इथे घ्यावे लागतील. पुन्हा एकदा रोनक हो काहीसा चांगला एक आगळा वेगळा फटका आपल्याला पाहायला भेटला. खरं तर विनायक यांच्या माध्यमातून त्या दरम्यान पंच आम्हाला इथे सांगायचं हे डिक्लेअर असेल की एकदम कंप्लीट केले एकदा धावून कंप्लीट केली आहे. एक चांगला फटका आपल्याला पाहायला भेटलाय विनायक यांच्या माध्यमातून. धावसंख्येत बरोबर धाव होत्या त्या म्हणजे 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत आणि अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला भेटतील आकाश. आकाश यांनी सुद्धा एक सुरेख प्रकारची गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये आपल्या संघाकरिता. आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकरिता लेफ्टी बॅट्समन आपल्याला पाहायला भेटतोय. भरपूर कमी लेफ्टी बॅट्समन आपल्याला पाहायला भेटतात प्रतीक्षा नगर मध्ये. त्यातूनही एक आपला आकाश पाहिजे कितपत धावा जमा करतो आपल्या संघासाठी. प्रतीक्षा नगर प्रीमियर लीग पर्व पहिला पुन्हा एकदा रोनक सामना करतील ते आकाश. खूप चांगला फटका एक मोठा फटका पाहायला भेटतोय फाईन लेगच्या दिशेने. एकदम नक्कीच भेटेल आकाश यांना. सर ओपन ग्राउंड असता तर नक्कीच चौकार किंवा षटकार बघायला भेटला असता. एक धावाच्या एक धावाने सामन्याची पुढे सरकत्याने धावत होत्या म्हणजे 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेत. हो काहीसा जोरात टाकलेला चेंडू होता. पूर्णपणे बीट झालेत आकाश. चांगल्या चेंडूची सांगता होते रोनक यांच्या माध्यमातून. अजूनही त्यांना फाईट करायचंय. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील 1 टू गो असेल. धाव संख्या 20 वरती स्थिरावली. अजूनही 10 धावा करायच्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला या मागील रोनक यांचा. शेवटचा चेंडू हो आणि तिकडे बॅटची कडा असेल का. अंपायरकडे अपील केली जाते आणि अंपायर येस हे आउट आहे. आणि एक मोठा झटका लागतो पुन्हा एकदा आकर्षणच्या माध्यमातून दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला. बॉल बॉईज यांना विनंती असेल की चेंडू टेरेसवरती गेलो तो चेंडू लगेच घेऊन यायचंय. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद यांना सुद्धा विनंती असेल की आपण आपलं षटक लवकर चालू करायचंय. आपल्याला अजून बरेचसे सामने खेळवायचे. यापुढील होणारा सामना असेल चेन्नई सुपर किंग वर्सेस कोलकाता नाईट रायडर्स. तर चेन्नई सुपर किंग यांनी प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर आमंत्रित केलंय फिल्डिंग करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स यांना. इफेक्ट प्लेयर आता मात्र तिकडे फलंदाजी एंडवरती आपल्याला पाहायला भेटतील. संकेत हे संगीत हे इम्पॅक्ट प्लेयर असतील. इम्पॅक्ट प्लेयर आता आपल्याला पाहायला भेटतात. एक चांगला आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय प्रतीक्षा नगर पीपीएल कमिटी यांच्या माध्यमातून. 20 झाले धावफलकावरती 20 धावा लागवल्या गेल्यात. अजूनही 10 रनांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. आणि आता मात्र गोलंदाजी स्वतः कर्णधार किशोर गोलंदाजी एंडवरती आपल्याला पाहायला भेटतात. तर फलंदाजी एंडवरती स्वतः कर्णधार विनायक ज्यांना आपण चिंटू गणेश बोलतो हे आपल्याला पाहायला भेटतात. पाहिजे नक्कीच पॉवर प्लेचा षटक असेल. पंचांचा निर्णय पॉवर प्लेचा षटक असेल. चौथा षटक पॉवर प्लेचा असेल. तुम्हाला एकच खेळाडू फक्त बाउंड्री लाईन वरती तैनात करण्यात देण्यात येईल. कुठल्या प्रकारचा मोठा हल्ला आपल्याला पाहायला भेटतोय गणेश यांच्या माध्यमातून. तर 12 चेंडू 10 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे दिल्ली कॅपिटल या संघाला. आणि पाहिजे किशोर गोलंदाजी एअरमध्ये सज्ज करत असताना पहिला चेंडू किशोर करतील ते विनायक यांना. हो काहीसा शॉर्टविक प्रकारचा चेंडू होता. हुक केल्या स्पेअरलेगच्या दिशेने एकदम नक्कीच भेटेल तिकडे विनायक यांना. धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या होते म्हणजे 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. लॉस ऑफ 4 विकेट. 19 धावा 21 धावा 19 चेंडू पाहिजे. दुसरा चेंडू किशोर करतील ते गणेश यांना. अजूनही 9 धावा
लक्ष अजूनही 9 धावांचा टप्पा गाठायचा आहे, तो म्हणजे दिल्ली कॅपिटल्स संघाला. पाहिजे दुसरा चेंडू किशोर करले ते विनायक यांना. खूप सुरेख प्रकारचा चेंडू, लेग ब्रेक प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. एक चांगला फटकार आपल्याला पाहायला भेटला. विनायक यांच्या माध्यमातून पॉईंटच्या दिशेने फटका जातोय. धाव संख्येत भर होते, धावा होत्या त्या म्हणजेच 22 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. अजूनही 8 धावा पाहिजेत. 10 चेंडू 8 धावांची गरज आहे. ते म्हणजे दिल्ली कॅपिटल या संघाला पाहिजे कुठल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते. कर्णधार किशोर यांच्या माध्यमातून एक विकेट त्यांना घ्यावी लागेल आणि अर्थात काहीशे डॉट चेंडू त्यांना टाकावी लागतील या सामन्यात पुन्हा एकदा कमबॅक करायचं असेल तर. पुन्हा एकदा किशोर गोलंदाजी करतील ते विनायक यांना पुढे टाकलेला चेंडू, चेंडू जातोय लांब लांब आणि तिकडे एक सुंदर झेल आपल्याला पाहायला भेटते शेरॉन यांच्या माध्यमातून. ओहो, थोडीशी मिसफिल्ड होत आहे तिकडे शेरॉन यांच्याकडून आणि तिकडे त्यांना षटकार, एक थर्ड अंपायर आपल्या तिकडे आहेत. तिकडे काहीशे बॉल्स आहेत, त्यांना आपलं षटकार घोषित केलंय. एक चांगला झेल पकडला होता पण त्यांचा पाय वाटतं लाईनच्या पलीकडे गेला, लाईनला टच झाला. तसंच त्यांना तो मागे असलेल्या सगळ्या खेळाडूंनी ते सांगितलंय तो सिक्स षटकार आहे. तो चांगला फटकार आपल्याला पाहायला भेटला. या टुर्नामेंट मधील हा पहिला षटकार लागवला जातोय, तो म्हणजे विनायक स्वतः करणारा दिल्ली कॅपिटल यांच्या माध्यमातून आलेला पहिला षटकार. पहिला षटकार खूप लांब मारलेला चेंडू होता. एक चांगला झेलचा प्रयत्न होता, परंतु काहीच मिसफिल्ड होते तिकडे शेरॉन यांच्या माध्यमातून. आणि तिथे एक चांगला फटकार विनायक यांच्या माध्यमातून. प्रतीक्षानगर प्रीमियर लीगचा हा पहिला षटकार, प्रतीक्षानगर प्रीमियर लीग सीझन 1 चा पहिला षटकार आपण बघतोय विनायक यांच्या माध्यमातून. अर्थात आता मात्र तिकडे 2 धावांची गरज असेल दिल्ली कॅपिटल या संघाकरिता. त्याच्या कुठल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते विनायक यांच्या माध्यमातून. हो हो हो, आता मात्र एक सुंदर फटकार, मागील दिशेने मारलेला फटकार होता हा. मागच्या दिशेने मारलेला फटकार, एक धाव नक्कीच भेटेल विनायक यांना. स्कोअर्स इक्वल झालेत, आता मात्र फक्त एक धावांची गरज आहे. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. षटकामधील 2 चेंडू बाकी आहेत. त्याच्या पिशर पुन्हा एकदा गोलंदाजी करते ते विनायकांना. रिव्हर्स चेंडू, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता. ट्रिपल अचीव होत आहेत गणेश. चांगला चेंडू हाताळला गेला किशोर यांच्या माध्यमातून. तो जर षटकार गेला नसता तर आतापर्यंत ही मॅच चांगलीच फाईट आपल्याला बघायला भेटली असती. एक चांगला चेंडू पाहायला भेटला आपल्याला किशोर यांच्या माध्यमातून. आता मात्र बॅटिंग वरती आपल्याला पाहायला भेटत अक्षय साठे. गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटतात किशोर बोरे. अजूनही जिंकण्याकरता एक धाव्यांची गरज आहे दिल्ली कॅपिटल या संघाला. स्कोर झाले 29 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. अजूनही 7 चेंडू एक धावाचं समीकरण पूर्ण करायचं आहे, ते म्हणजे दिल्ली कॅपिटल या संघाला. पाहिजे अक्षय यांच्या माध्यमातून ती विजयाची धाव येते का. एक भव्य दिव्य असं आयोजन प्रतीक्षानगर प्रीमियर लीग पाहायला भेटते. पहिला सामना हो, पुन्हा एकदा लो फुल टॉस प्रकारचा चेंडू पूर्णपणे बीट झालेत अक्षय. क्या बात, एक सुंदर ओव्हर, ही सुंदर ओव्हर आपल्याला पाहायला भेटली असती तो षटकार गेला नसता. अजूनही एक धाव कंप्लीट करायची ते दिल्ली कॅपिटल या संघाला तर सामना जिंकायचा असेल तर. स्ट्राईक हँड वरती असतील ते संगीत, एक अष्टपैलू खेळाडू आपण नेहमीच पाहतो संगीत यांना साईदीप संघाकडून खेळत असताना. तर गोलंदाजी मार्क वरती एंड वरती आपल्याला पाहायला भेटेल रुपेश वरवटकर. पाहिजे एक धाव रोखण्यात यश येतं का त्यांना. फलंदाजी एंड वरती आपल्याला पाहायला भेटतात रुपेश, तर फलंदाजी एंड वरती आपल्याला पाहायला भेटतात म्हणजे संगीत. अजूनही एक धावाची गरज आहे दिल्ली कॅपिटल या संघाला. यानंतर होणारा सामना चेन्नई सुपर किंग वर्सेस कोलकाता नाईट रायडर या दोन्ही मातंबर संघामध्ये यापुढे होणारा सामना.
तर पंचांना विनंती असेल यापुढील सामना आपल्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. पाहिजे 6 चेंडू 1 धावा. एक चांगला आयोजन आपल्याला पाहायला भेटतंय प्रतीक्षानगर या क्रीडा नगरीमध्ये. 6 चेंडू 1 धावा. पाहिजे रुपेश करतील ते संगीत यांना. काहीसा जोरात टाकलेला चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक चांगला चेंडू हाताळला गेला. रुपेश यांच्या माध्यमातून काहीसा प्रकारचा चेंडू लेगकट झालेला चेंडू होता हा. अजूनही सामना संपला नाहीये. रुपेश बोलतोय. रुपेश यांच्या माध्यमातून जर अजूनही 5 चेंडू चांगले हाताळले गेले तर ही मॅच सुपर ओव्हर कडे होऊ शकते. पुन्हा एकदा कोवर प्रकारचा चेंडू होता. पाहिजे रनआउट होतोय का आणि तिकडे पंचांचा निर्णय आम्हाला कळवायचा आहे. पंचांचा हा निर्णय काय असेल. पंच आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे. फलंदाज आऊट दिल्या गेल्या पंचांच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल. रुपेश यांच्या माध्यमातून अजूनही जिंकण्याकरता 1 धावेची गरज आहे. 4 चेंडू 1 धावा. 4 चेंडू 1 धाव. पाहिजे रुपेश कुठल्या प्रकारची गोलंदाजी करतात आपल्या संघाकरिता. एक अचूक पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला भेटतात. भावेश पाटील. पुन्हा एकदा रुपेश. चांगला फटकार एक कवचच्या दिशेने चांगला फटकार मारला गेला भावेश पाटील यांच्या माध्यमातून. 1 धाव नक्कीच कंप्लीट केली आपल्या संघासाठी आणि विजय करून दिलाय. दिल्ली कॅपिटल हा आजचा पहिला सामना जिंकतोय. तर एक विनंती असेल बॉल बॉईज यांना. आपल्याकडे बॉलची कमतरता आहे आणि आपल्याकडे बॉल्स नाही आलेत. जे ग्राउंडच्या बाहेर बॉल मारले ते आपल्याकडे आले